चलने तो राधे तुला या गोकुळ नगरीला एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा खोट बोलू नको नंदाच्या कानाला खोट बोलू नको नंदाच्या कानाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही। जेव्हा गणपती गजानन महाराजा तारकाप्रमाणे आयुवर्षी सर्व गणपतीसाठी गावी जात आहेत त्यांना सुखरूप घेऊन जा आणि कोणाकोणा काही चुकापराध झाले असत ते माफ कर आणि सर्वांचा सांभाळ कर। गणपती बाप्पा नमस्कार मंडळी, मी ओंकार स्वागत करतो माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये। तर मंडळी खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतो। लास्ट टाइम आपण जो ब्लॉग शूट केला होता ना तो गावी गणपतीसाठी चाललेलो, त्यावेळेस तो आपला ट्रॅव्हलिंग ब्लॉग होता। आजचा देखील ब्लॉग हा आपला ट्रॅव्हलिंग ब्लॉग असेल। तो ट्रॅव्हलिंग ब्लॉग शूट केला, त्याच्यानंतर मग आपल्याला नवीन ब्लॉग बनवता आले नाही, कारण वाडीमध्ये एक दुःखद घटना घडली होती ना, त्याच्यामुळे आपण मग काय कंटिन्यू ब्लॉग शूट केले नाही। त्यामध्ये आपण 2-3 अशा भजनाच्या व्हिडिओ शूट केल्या होत्या, त्या मी चॅनलवरती अपलोड केल्या होत्या। मग त्याच्यानंतर आपल्याला ब्लॉग नाही बनवता आला। तर आजचा हा ब्लॉग आपला ट्रॅव्हलिंग ब्लॉग असेल। हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा। तर आपण आता गणपतीसाठी गावी चाललोय। तर आता मी नालासोपाऱ्याला आलो ना त्याच्या घरी, कारण इकडूनच बस असणार आहे, त्यामुळे इकडे आलो आणि सर्व लोक इकडेच राहतात ना, तर त्याच्यामुळे इकडे आलो। इकडून आपण बस पकडून पोरबंदर ठाणा मार्गे आपण आपल्या गावी जाणार आहोत। तर आता मी इकडे येऊन 8 वाजले होते, 8 वाजता इकडे मी पोहोचलो। 9 वाजेपर्यंत काहीतरी बस येईल, तोपर्यंत आपण थोडा इथे रेस्ट करू। तर बस आली, बस इकडून ईस्ट वरून परत वेस्टला पण थांबणार आहे बस। तिकडे काही लोक आहेत, त्यांना घेऊन मग आपण जाऊ। एकंदरीत इकडून आपल्याला निघायला 10-10:30 वाजतील बहुतेक। बघू आता किती टाइम होते। हा ब्लॉग एन्जॉय करा आणि उद्यापासून नवीन येणारे ब्लॉग आपण एन्जॉय करूया। तर चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया। तर म्हणजे आपली गाडी बरोबर 11 वाजता आलेली आहे। लवकर येणार होती पण ट्रॅफिक मध्ये अडकली। तर 11 वाजता आपली गाडी आली आहे। पूर्ण बघत असाल पूर्ण खाली आहे। आता इथून ईस्ट वरून वेस्टला जाईल, वेस्टला सर्वजण येतील, त्याच्यानंतर आपण निघू। बहुतेक 12 वाजतील कदाचित, बघूया काय टाइम होतोय। हा बघा गतिक आपला, तो पण काहीतरी शूट करतोय, बघू त्याच्यानंतर शूटिंग काय आहे ती। तर चला आपला आदू आलेला आहे। हा मागच्या वर्षी नव्हता, या वर्षी आलाय। तर चला गणपतीसाठी आपण चाललोय, तर धमाल मस्ती मजा करत जाऊया। गणपती बाप्पा मोरया। तर आपण वेस्टला आलो ना, सर्व बॅगा वगैरे टाकतायत। मागच्या का सेम प्रॉब्लेम आहे, कॅरियर नाही, कारण मागच्या वर्षी होती ना गाडी तीच गाडी आहे, कॅरियर पण नाही आहे। आता सर्व टाकतायत सामान आतमध्ये, ठाण्याला गेल्यावर ते व्यवस्थित लावतील। हे बघा सर्व मामू पण आपल्याला भेटायला आलाय, तो आता गुजरातला चाललाय परत। चला चला पुण्या चल। काही लोक येतात काही लोक येत नाहीये, सुट्टीचा प्रॉब्लेम आहे। असं ठेवणार समोर। जेव्हा गणपती गजानन महाराजा तारकाप्रमाणे आयुवर्षी सर्व गणपतीसाठी गावी जात आहेत त्यांना सुखरूप घेऊन जा आणि कोणाकोणा काही चुकापराध झाले असत ते माफ कर आणि सर्वांचा सांभाळ कर। गणपती बाप्पा तर मंडळी बघा सर्व गाडी भरली आहे। मागच्या वर्षी सारखीच परंपरा आहे आपली, परंपरा प्रतिष्ठा। बॅगा खूप आहेत, कॅरियरचा पत्ता नाही आणि बॅगा खूप झाल्या, त्यामुळे ठाण्यापर्यंत आपल्याला असंच जावं लागेल, कारण मागच्या डिक्की उघडत नाही आहे। ठाण्याला मालक येईल, डिक्की वगैरे ओपन झाली ना की मग सर्व सेटअप करतील, त्याच्यानंतर आपल्याला थोडं बसायला भेटेल। हे बघा मागच्या सीट पूर्ण बॅगा टाकल्यात। अण्णाला आपल्याला मस्त सीट भेटली, अण्णाला ढोलकी घेऊन बसलाय, बारी होईल आज जाईपर्यंत एक। तर मस्त चाललोय, मजा करतोय। हे बघा सर्वजण बसलेत, ठाण्यापर्यंत आपल्याला थोडं सोसावे लागतील, त्याच्यानंतर आपल्याला बसायला भेटेल। हा डबा आहे तो, ठाण्याला डबा ओपन झाला नाही मागचा, त्यामुळे असा प्रॉब्लेम झालाय। तर ठीक आहे जाऊया आपण। हे बघा सगळ्यांची ओळख करून देतो। हा माझा मामा रुपा अण्णा मागे बसलाय, हा माझा काका विजय काका, हा बसला इकडे गोट्या, हा आपला परम मित्र आजू, इकडे आर्या बसली आहे विजय काकाची मुलगी, परत ते काकी बसली आहेत आणि तिकडे समोर बघताय ती आत्या आहे, इकडे पण काकी बसली आहे आणि सगळेजण पुढे बसलेत।
हा आपला जितूभाई दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सालावत प्रमाणे आलेला आहे. तर चला ठाण्यापर्यंत जाऊ कसे तरी, त्याच्यानंतर मग आपण सेटअप लावू आणि व्यवस्थित बसू. तर पुढपर्यंत सर्वजण बसलेत. माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना कानार, तुझ्यासाठी आले वना कानार, तुझ्यासाठी आले वना. कुणीच नव्हतं रे काना माझ्या मना, कुणीच नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले वना काना रे, तुझ्यासाठी आले वना. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. यशोदेच्या कान्या बाळा, यशोदेच्या कान्या बाळा. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. मीरा आली लग्नाला. तिला आमची छोटी मीरा, तिला किती आवड आहे बघा, लगेच ती मागे आली. 12:50 झाले, 1 वाजायला आलाय पण मीरा अजून झोपली नाही. बाकी आहे. मीरा भजनाचा आवाज ऐकून मीरा भजनात आली. मागे आले भजनामध्ये मस्त वाटतंय. जरा आपले बुवा आता दुसरा अभंग घेतील एक, त्यांना अभंग आठवत नाही, सुचवावं लागतं आम्हाला. गवळणी साऱ्या गुण गेल्या, गवळणी साऱ्या गुण गेल्या गवळणी साऱ्या, गुण गेल्या गवळणी साऱ्या. मथुरेच्या बाजाराला, मथुरेच्या बाजाराला, मथुरेच्या बाजाराला, मथुरेच्या बाजाराला. उशीर झाला बाजाराला, उशीर झाला बाजाराला, उशीर झाला बाजाराला, उशीर झाला बाजाराला. नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला. नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. निघून गेल्या डोळणी घाट, निघून गेल्या डोळणी घाट, निघून गेल्या गवळणी घाट, निघून गेल्या गवळणी घाट. मथुरेचा वगड घाट, मथुरेचा वगड घाट, मथुरेचा वगड घाट, मथुरेचा वगड घाट. उशीर झाला बाजाराला, उशीर झाला बाजाराला, उशीर झाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला. मथुरेला नंदलाला रे गोपाला, रे गोपाळा, नंदलाला रे गोपाळा. म्हणजे आपण ठाण्याला थांबून त्या बॅगा वगैरे आहेत ना मागे, म्हणजे इकडे आतमध्ये सीटवर ठेवल्या, त्या आपण डिक्कीमध्ये टाकणार होतो, पण तिकडे पाऊस वगैरे खूप होता, त्याच्यामुळे मग आपण काय थांबलो नाही तिकडे. तर आता आपण पोहोचलोय रोह्याला. आता वाजलेत किती, 5 वाजायला आले, 5 वाजलेत. आता आपण रोह्याला पोहोचलोय आणि त्या बॅग आहेत ना त्या थोड्या मागे टाकून घेऊया, कारण मग तिकडे थोडी जागा होईल, मग जरा झोपायला वगैरे भेटेल. रात्री काय आपण झोपलो नाही, असं टाइमपास करत होतो, भजन वगैरे करत होता, टाइमपास झाला.
तर आता बघू द्या, बॅग वगैरे ऍडजस्ट झाल्या ना की थोडी स्पेस वाढला ना थोडा, आपण ते जरा झोपू. हे बघा इकडे पण पाऊस लागतोय, आता थोडा थांबलाय पाऊस. मागे मागे बघायला सध्या सर्वजण उतरलेत, थोडं फ्रेश वगैरे होत आहेत, चहा वगैरे पिऊ आपण आणि मग आता इकडून आपण निघू. क्रॉस केला ना, तो आंबेदचा पूल होता, तो ब्रिज आपण क्रॉस केला. कारण आपण ड्रायव्हर आपला आहे ना, तो पर्यायी मार्गाने गाडी काढतोय, कारण जे मेन रोड आहेत ते सर्व ट्रॅफिक मध्ये फुल पॅक झालेत, त्यामुळे आपल्याला हे सर्व नवीन रोड आहेत, त्यामुळे तो पर्यायी मार्गाने आपली गाडी काढतोय. तर बघूया किती वाजेपर्यंत पोहोचवतोय घरी. कारण इकडे पाऊस मध्ये मध्ये येतोय, असं कंटिन्युअसली नाही आहे, पण अधून मधून पावसाची रिमझिम सरी चालू आहे. तर मस्त सकाळचा व्ह्यू भारी वाटत होता. हा तो आलाय. लास्ट टाइम पण आपण चिपळूणात थांबलेलो, घरी गेलेलो. आज तो घेऊन आलाय कांदे पोहे. नाश्त्याची सोय आमची इथे झाली आहे. मागच्या टायमिंग आपण झालेली, चिपळूण झाली की नाश्त्याची सोय होते, यावेळी पण झाली आहे. चल गेट घेऊन येत. गावी नाही वाटत, येईल पण नंतर येईल. तर गावी येईल पण थोडा टाइम लागेल. काल त्याला रात्री फोन केला की कांदे पोह्याची सोय करून ठेव मागच्या वर्षीसारखी. भावाने आपल्याला लगेच तयार करून ठेवला, गाडीपर्यंत आणून पण दिला. तर आपण आता पोहोचलो आहे चिपळूणात. वाजले 9:40 झाले. हायवेने आलो असतो ना तर आपण ट्रॅफिक मध्ये अटकलो असतो. आतल्या रोडने आलो, त्यामुळे आपण आता इथे चिपळूण पर्यंत तरी पोहोचलो. आता काकी जरा ते व्यवस्थित सर्वांना, लोणचं पण आहे. लास्ट टाइम पण लोणचं दिलेलं, यावेळी पण लोणचं आहे. आणि लोणच्याचा मानकरी जितू आहे सध्या, कारण हे वर्षभराचा ती चव विसरला नव्हता, त्यामुळे परत लोणचं पाठवून दिलंय. कांदे पोहे आणि लोणचं हे समीकरण आहे. तर चला खाऊन घेऊया आपण.
हे बघा तर म्हणजे अथर्वाने दिलेले कांदे पोहे आता खाऊयात. हे बघा लोणचं आणि कांदे पोहे आहेत. हे बाकीचे इकडे खातात. हे बघा सुरुवात केली. सुरुवात करतोय आता. कसे आहेत? चांगले आहेत? छान आहेत ना. एक तर आपण खाऊन घेऊया. मस्त ही गरम गरम आहे तोपर्यंतच खाल्ले तर मस्त चव लागेल. कारण नंतर थंड झाले ना की एवढं काय चव वाटणार नाही. टेस्ट येणार नाही त्याला. तर आता आपण खाऊन घेऊया. हा आहे आमचा नाश्ता. बघा तर आपण कांदेपोहे वगैरे खाऊन झाले. आता जरा चहा पियासाठी इकडे थांबलोय. हे गाव काहीतरी आसुर्डे म्हणून गाव आहे. इकडे थांबलोय. चहा वगैरे पिऊ इकडून आणि इकडून निघू. वाजले 11. आपल्या घरी जाईपर्यंत एक 2 वाजतील बहुतेक. बघूया. तर चहा पिऊया. पाऊस वगैरे असा नाही आहे. म्हणजे मध्येच येतो आणि मध्येच जातो असं चालू आहे. तर मजा आली प्रवास करताना. आणि आम्ही आलो ते म्हणजे शॉर्टकटने आलो त्यामुळे ट्रॅफिक आम्हाला एवढं काय भेटलं नाही जास्त. त्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो. नाहीतर मग ट्रॅफिक मध्ये अडकलो असतो. मोठ्याने बोल. येऊन बसले जोडीला राधानिया गोडीला येऊन बसले जोडीला चल नेतो घराते तुला माझ्या नगरीला चल नेतो घराते तुला माझ्या गोकुळ नगरीला राधानिया गोडीला येऊन बसले जोडीला राधानिया गोडीला येऊन बसली जोडीला चल नेतो राधे तुला या गोकुळ नगरीला चल नेतो राधे तुला या गोकुळ नगरीला. तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना तुला सोडून राधिके मला तुळवर करमेना तुला सोडून राधिके मला तुळवर करमेना कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला चल राधे तुला या गोकुळ नगरीला चल तो राधे तुला या गोकुळ नगरीला. मी नंदांचा काना तू गवळ्याची राधा ही नंदाचा काना तू गवळ्याची राधा फुललो ग राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला फुललो ग राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला चल नेतो ग राधे तुला या गोकुळ नगरीला चल नेतो ग राधे तुला या गोकुळ नगरीला. एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा खोट बोलू नको नंदांच्या कानाला खोट बोलू नको नंदाच्या कानाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला चल नेतो ग राधे तुला या गोकुळ नगरीला चल नेतो ग राधे तुला या गोकुळ नगरीला. राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला चल नेतो ग राधे तुला या गोकुळ नगरीला चल नेतो ग राधे तुला या गोकुळ नगरीला चल नेतो ग राधे तुला या गोकुळ नगरीला. मस्त जितू गाणं छान जमले. सुरुवात वेदानाही हा नाही कळला अंत पारयाचा
पंढरीचा वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म है भक्तासाठी परब्रह्म है भक्तासाठी परब्रह्म हे भक्तासाठी परब्रह्म हे भक्तासाठी ठाकीर भीमे काठी ठाकीर भीमे काठी उभे टाकिले भीमे काठी उभे टाकिले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव जणू की कुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा अनाम्याची खीर चाखतो अनाम्याची खीर चाखतो अनाम्याची खीर चाकतो अनाम्याची खीर चाकतो तुकोबाची रे राखितो तुकोबाची रे राखितो तो गोबाची गुरे राखितो तो गोबाची गुरे राखितो पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा कानडा राजा पंढरीचा कानडा तर मंडळी आता आपण पोहोचतोय घरी 5 मिनिटामध्ये 3 वाजले आणि बरोबर 3 वाजता आपण घरी बसतोय. जवळजवळ 14-15 तास आपण ट्रॅव्हल करतोय त्या गाडीतून. तर खूप मजा आली, भजन वगैरे केलं, परत कांदेपोहेचा प्रोग्राम देखील झाला आपला. त्यामुळे सर्वजण आता ना थकले होते प्रवास करून, झोपलेत काय तर. घर जवळ आलं तरी अजून उठत नाहीये. तर आजचा हा तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉग आवडला असेल ना तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. उद्यापासून आपण गणपती बाप्पाच्या नवीन ब्लॉग मध्ये भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नीट राहा. तुम्ही देखील जर गणपतीसाठी गावी गाडी करून किंवा ट्रेनने वगैरे येत असाल तर स्वतःची काळजी घ्या, सावकाश या. चला गणपती बाप्पा मोरया.